नमस्कार। रोज खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याच्यात एक जर सातत्य बघितलं तर लोकांचा प्रश्न असा आहे की मॅडम कायम आनंदी कसे राहायचं, कायम सकारात्मक कसं राहायचं। कितीही प्रयत्न केला तरी नकारात्मक विचार मनामध्ये येतातच। आम्हाला तर सुख समृद्धी यश हवं आहे मॅडम, ते आम्ही कसं आकर्षित करू शकतो, कसं काय कायम आनंदी राहता येऊ शकतं। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण ह्या व्हिडिओमधून मिळवणार आहोतच, पण तत्पूर्वी आपण माझं हे चॅनल सबस्क्राइब करावं व साइडला दिलेलं बेल बटन प्रेस करावं। हे तुमचे सगळे प्रश्न खूप बरोबर आहेत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न अजून डोक्यात घालते की कायम आनंदी का राहावं। हा प्रश्न हवा, कसं राहावं हे तर आपण शोधू आणि राहिलंच पाहिजे हेही उत्तर तुम्हाला नक्की कळणार आहे। का राहायचं कायम आनंदी? कारण आकर्षणाचा नियम आपण जर बघितलेला आहे तर समान गोष्टी या समान गोष्टीकडे आकर्षित होत असतात, राईट। मी तुम्हाला एक उदाहरण देते। सध्या माझा एक 21 दिवसाचा कोर्स चालू आहे। त्या कोर्समध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक पार्टिसिपेट माझ्या कोर्सला जॉईन झाली। तिचं नाव सांगायला मला हरकत नाही, तिचं नाव होतं प्रियदर्शिनी। प्रियदर्शिनी म्हणजे अशी मुलगी होती की गेली 6 महिने ती बेडवरनं उठू शकत नव्हती, आधाराशिवाय चालू शकत नव्हती। एक कसला तरी शॉक तिला बसलेला होता, एक मानसिक आजारातून ती मुलगी जात होती। रोजच्या 6 गोळ्या ती घेत होती। ती पूर्णतः फ्रस्ट्रेट झालेली होती आणि तिचा स्वतःवरचा कॉन्फिडन्सच गेला होता। कायम ती दुःखी विचार करायची आणि तिला तिच्या शरीरामध्ये तिच्या हातापायाला अगदी त्राणच शिल्लक राहिले नाही असं तिला नेहमी वाटायचं। तिला भीती वाटायची, मी 4 पावलं चालले आणि पडले तर, म्हणून ती आधार घेत घेत चालायची। ती क्लासला जॉईन झाली आणि पहिल्या 2-3 सेशनमध्येच तिला कळालं की आपण आनंदी राहायला हवं आहे, आपण सुखी समाधानी राहायला हवं आहे। आपल्याकडे जे आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या प्रती आपण प्रेम व्यक्त करायला पाहिजे आहे। आणि जणू काही रिजनेट झाल्यासारखी त्या मुलीने त्या दुःखाचे सगळे काही आवरण होती ती काढून फेकून दिले आणि जो एक प्युअर फॉर्म होता प्रियदर्शिनीचा, ती नावासारखीच होती की बघितल्याबरोबर असं प्रिय वाटलं पाहिजे, अशी ती मुलगी होती। 3 दिवसानंतर तिला एक ऊर्जित अवस्था प्राप्त झाल्यासारखी ती मुलगी चालायला लागली, किचनमध्ये स्वयंपाक करायला लागली। त्यावेळेस गणपतीचे दिवस होते, अगदी गणपतीचा नैवेद्य तिने 3-3 तास उभं राहून केला आणि तिचा आत्ता मला एक 3-4 दिवसापूर्वी फोन आला होता। तिच्या आवाजातला तो झंझावात बघून तर मलाच इतका आनंद झाला, मॅडम माझा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा असतो, मॅडम माझ्या दिवसाच्या प्रत्येक क्षणाला खूप चांगल्या गोष्टी घडत असतात, मॅडम तुम्ही काय अशी माझ्यावरती जादू केली, मॅडम मी इतकी आनंदी राहायला लागलेले आहे आणि इतकं खुश आहे, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आता मला आठवावं लागतंय की प्रियदर्शिनी कधी अशी होती। तिचा आवाज ऐकूनच मला कळत होतं की प्रियदर्शिनीच्या आवाजात काहीतरी वेगळी व्हायब्रेशन होते, काहीतरी वेगळे कंपन होते, जे प्रियदर्शिनी पहिल्या दिवशी शेअर केलेलं होतं की मॅडम मी चालू शकत नाहीये, मॅडम मी बेडवरनं उठू शकत नाहीये, मॅडम झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोप येत नाही, मी 6 गोळ्या दिवसभरातल्या घेते। तीही प्रियदर्शिनी नव्हती। इतका ड्रास्टिक बदल फक्त 2 महिन्यात होऊ शकतो का? मी तर म्हणते 2 महिने नाही, 2 दिवसात तिच्यात झालेला आहे। जेव्हा तिने ठरवलं की मी आनंदी राहणार आहे, तेव्हा तो आनंद तिच्याकडे पळत यायला लागला। तो तिच्यातच होता, तिच्या अवतीभोवतीच होता। तो फक्त वाट बघत होता की प्रियदर्शिनी मला साथ घाल, मला सांग मला यायचंय तुझ्याकडे। आणि त्यावेळेस तिने जेव्हा साथ घातली की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी खूप खूप आनंदी आहे, असं जेव्हा प्रियदर्शिनी म्हणायला सुरुवात केली, तो आनंद तिच्याकडे धावत पळत सुटलेला होता। आपण काय करतो खरंच? आपण म्हणतो का आपण आनंदी आहोत? नाही, आपण म्हणतो मी किती दुःखी आहे। तुम्ही एक गोष्ट विचार करा, हा ब्रह्मांड फक्त आकर्षणाच्या सिद्धांतावर चालत नाही, 12 वेगवेगळे सिद्धांत या ब्रह्मांडामध्ये आहे। हे युनिवर्स त्या सिद्धांतावर चालत असते आणि ह्या जगामध्ये जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत, या युनिवर्समध्ये जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये कंपन आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायब्रेशन्स आहेत। लॉ ऑफ व्हायब्रेशन लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी लागणार आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये कोणत्याही 2 गोष्टी या आयडेंटिकल नाहीये। प्रत्येकाचे व्हायब्रेशन, प्रत्येकाची कंपन ही वेगवेगळी आहे। 2 अगदी सख्खे बहीण भाऊ जरी आपण बघितले तरी त्यांचे विचार, त्यांच्या विचार करण्याची पद्धत आणि विचारातून निर्माण होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते वेगवेगळे असू शकते। आपण आवाज म्हणूयात,
आवाज काही खूप कर्कश असतात, काही एकदम सुदिंग आहेत, काही गझल आहेत त्यांचे व्हायब्रेशन वेगळे आहेत, भक्ती संगीताचे व्हायब्रेशन वेगळे आहेत, त्यावेळेला भारुडाचे व्हायब्रेशन वेगळे असतात, तमाशाचे आणखीन वेगळे असतात. प्रत्येकाचे व्हायब्रेशन हे वेगळे आहेत, त्यातून निर्माण होणारी कंपन ही वेगळी आहे. त्यामुळे आपण जो विचार करतो त्या प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीतून निर्माण होणारी कंपन ही वेगळ्या रीतीने या ब्रह्मांडीत पाठवले जातात आणि त्यातून एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. जर आपण असा विचार केला की आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर आपल्याला त्या सक्सेसचे व्हायब्रेशन या ब्रह्मांडात पाठवावे लागतील. मग फक्त व्हायब्रेशन पाठवले तर तुमच्याकडे सक्सेस येणार आहे का? तर नाही. तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन ठरवावं लागणार आहे की मी त्या सक्सेसपर्यंत कसं पोहोचणार आहे. आपल्याला सक्सेस पाहिजे आपल्या लाईफमध्ये, पण आपण काहीच नाही केलं तर देरे देवा खाटल्यावरती असं कधीच काही घडणार नाहीये. मला त्या सक्सेसपर्यंत पोहोचायचंय, मला यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे. तर जसं तुमच्या मनामध्ये यशस्वीता, सक्सेस, पैसा, श्रीमंती, लॅविश आयुष्य ह्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही तयार करणं अपेक्षित आहे. तुम्हाला स्टेप सुद्धा ठरावे लागतील की कोणत्या स्टेपवरती मी कसं कसं पुढे जाणार आहे. आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यात तेव्हा काम करतो जेव्हा तुम्ही ही सगळ्या फ्रिक्वेन्सीवरती सक्सेसफुली काम करणार आहात आणि ती कंपन तुम्ही या ब्रह्मांडामध्ये पाठवणार आहात. जी कंपन तुम्ही या ब्रह्मांडात पाठवत आहात, जे व्हायब्रेशन्स या ब्रह्मांडात जात आहेत त्यालाच मॅच होणाऱ्या गोष्टी या तुमच्याकडे येत आहेत. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर यस, श्रीमंती, सक्सेस ह्याचे व्हायब्रेशन पाठवा. जे त्या मुलीने पाठवले, तिला आयुष्यामध्ये खूप पैसा होता, तिच्याकडे प्रचंड पैसा होता, सगळं सुख समाधान तिच्या पायावरती लोळण घेत होते. नव्हतं काय, दुःखाच्या फ्रिक्वेन्सीवरतून तिला उभरणं आवश्यक होतं. त्या दुःखाची फ्रिक्वेन्सी तिला सुखामध्ये कन्वर्ट करणं आवश्यक होतं, आनंदावर कन्वर्ट करणं आवश्यक होतं. ते सगळे जाळवं जळमट फेकून देणं आवश्यक होतं आणि ते तिने केलं. आणि म्हणून तिच्या आयुष्यात आज प्रत्येक क्षण आनंदाचं बनलेलं आहे. प्रत्येक क्षणाला ती आनंदी राहते आणि भरभरून पैसा तिच्याकडे येतो आहे. ती म्हणते, मॅडम मी आता एक क्षण सुद्धा दुःखी नसते, इतक्या आनंदाने माझं आयुष्य भरून गेलेलं आहे. तुम्हाला हे जमू शकतं जे तिला जमू शकतं ते. आणि म्हणून आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की समान गोष्टी समान गोष्टीकडे आकर्षित होत आहेत. तुम्ही जर सातत्याने दुःखाबद्दल, तुमच्या लोन बद्दल, तुमच्या कर्जाबद्दल आणि कसं माझ्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडत आहेत या गोष्टीबद्दल जर बोलत राहिलात तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे यश येणार आहे, तुमच्याकडे सक्सेस येणार आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा येणार आहे, तुमच्याकडे आर्थिक स्वातंत्र्यता येणार आहे? कसं मॅच होईल हे? कारण ही फ्रिक्वेन्सी वेगळी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. हे दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर जेव्हा व्हायब्रेट व्हायला लागतात तेव्हा ह्या गोष्टी जुळून येणारच नाहीयेत. तुम्हाला हवंय तीच फ्रिक्वेन्सी तुम्ही स्वतः तर निर्माण का नाही करत? तुम्हाला हवंय तीच कंपन तुम्ही या ब्रह्मांडात का नाही पाठवत? तेच व्हायब्रेशन जर तुम्ही या ब्रह्मांडात पाठवले तर तुम्हाला एक्झॅक्टली जे हवं आहे ते येणार आहे. तुम्हाला दुःख 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 दुःखच कवटाळायचं असेल तर तुम्ही आनंद आणि समृद्धीचा विचारही करणं सोडून द्या. तुम्हाला सारखं त्याच गोष्टीवरती बोलायचं आहे का? तुम्हाला सारखी तीच कृती करायची आहे का? तुम्ही कुठेही जाताना जर तुमच्या हृदयात नुसती धडधड 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 होणार असेल, जर ते भीतीचे कंपन तुमच्या सबकॉन्शियसमध्ये निर्माण होतात. कॉन्शियसली तुम्ही खूप म्हणता मी श्रीमंत झालोय, मी श्रीमंत झालोय, श्रीमंत झालोय, पण सबकॉन्शियसली जर तुम्ही गरिबीचाच विचार करत असेल, कर्जाचा विचार करत असेल, भीतीचे कंपन तुमच्यामध्ये निर्माण होत असतील तर मात्र कधीच यश तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तुमच्या सबकॉन्शियसला तुम्हाला आता ट्रेन करायचं आहे. तुम्ही एक चुंबक आहात, इतका पॉवरफुल चुंबक आहात तुम्ही. तुम्ही हवी ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करू शकता, पण ती तुम्ही स्वतः ते निर्माण करायची आहे ना. तुम्ही चुंबक आहे म्हटल्यावरती हवं ते आकर्षित का नाही करत? आपण चुकीच्या गोष्टी का आकर्षित करतो? तुम्ही दुःखाचा चुंबक का बनता? तुम्ही आनंदाचं का नाही बनत? अहो तुम्ही दुःख 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 व्यक्त केलं की तेच येणार आहे तुमच्या आयुष्यात. चुकूनही यश येणार नाहीये, अपयशच येईल. मग तुम्ही जे म्हणता ना आम्ही जो विचार करतो त्याच्या उलट्या गोष्टी घडतात. का घडतात उलट्या गोष्टी? कारण तुम्ही कॉन्शियसली वेगळा विचार करता आणि सबकॉन्शियसली एक्झॅक्टली अपोजिट करता. सबकॉन्शियस त्याला वेगळं फीडिंग देत आहे आणि कॉन्शियसली फक्त तुम्ही इथून वर म्हणता की माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडणार आहे, माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडणार आहे. सबकॉन्शियस काय म्हणतंय, वेडा झाला का? असं होऊ शकतं का? दोघंही अलाइन हवेत. तुमची कृती अलाइन हवी, तुमचं बोलणं अलाइन हवं, तुमचे विचार अलाइन हवेत. सगळे हँड इन हँड जर गेले तर यश तुमच्यापासून दूर नाहीये. एक
एकच हवं, एक वाच्यता हवी, एक विचारता हवी, तर यश तुम्हाला मिळू शकतं. जे सातत्याने तुम्ही चित्र बघत राहणार आहे तुमच्या मानसपटलावरती, जे तुम्ही चित्र सातत्याने स्वतःला दाखवताना, तेच एक्झॅक्टली तुमच्या आयुष्यात घडणार आहे. ते भविष्य तुम्हाला आज जगायचं आहे. तुमचं भविष्य मानसपटलावर तुम्हाला आज बघायचं आहे. आणि जे तुम्ही सातत्याने बघणार आहात, जे तुम्ही सबकॉन्शियसला सातत्याने दाखवणार आहात, बघ 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 माझं अवॉर्ड फंक्शन चालू आहे, बघ एकदम टॉप पोस्ट लोकांमध्ये माझं नाव पुकारलं जात आहे, मी लिस्टिंग होत आहे, हे जे चित्र तुम्ही सातत्याने तुमच्या अवचेतन मनाला दाखवलं, सातत्याने तुम्ही तुमच्या सक्सेसचाच चित्र तुम्हाला दाखवत राहिलं, तर सक्सेस तुमच्यापासून दूर नाहीये. पण आपण मात्र दाखवतो काहीतरी वेगळं चित्र आणि ते समोर आल्यानंतर मात्र घाबरतो ते स्वीकारायला. आनंद हवा आहे, आनंदी राहायचे. नकारात्मक विचार आले तरी नाण्याची दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. कारण लॉ ऑफ पोलॅरिटी काय सांगतो की नाण्याला दोन बाजू आहे. एका बाजूला सुख असेल तर दुसऱ्या बाजूला दुःख असतं. जर तुम्ही दुःख बघत बसलं तर एक्झॅक्टली उलट करून बघा ना, तिकडे सुख आहे, तिकडे आनंद आहे, तिकडे वेदना नाहीयेत. तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जा. जरी नकारात्मक विचार आला तरी तो झटका नाही, नाही मला हे नाही पाहिजे, मला दुसरं हवंय, मला नाण्याची दुसरी बाजू आता मला बघायची आहे. एखादं चॅलेंज आलं, एखादी घटना, एखादं संकट समोर आलं तर विचार करा ह्याच्यातून नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे माझ्या आयुष्यासाठी. प्रत्येक प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये नक्की काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून तुम्हाला आनंदी राहायचे. ते आनंदी कसं राहायचं आहे तर दुसरी बाजू बघायची नेहमी. आणि मग तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस मिळवणार आहात, मग तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचणार आहात. आज तो आनंद स्वतःत निर्माण करा. तुमच्या भावना आनंदी हव्यात, तुमच्यामध्ये खुशीचे व्हायब्रेशन्स. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, नक्की त्या तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत सक्सेसफुल होण्यासाठी. त्याचा आपण जरूर विचार करावा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर तुम्ही नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही अद्याप माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज आता या क्षणी सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन इनोव्हेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.